त्यांच्या आईबापाने काय कष्ट केले नसते, लेकरू अधिकारी होण्यासाठी काय कष्ट केले नसते. तुम्ही 1600 ते 1800 करोड रुपये थकले महामंडळाचे. आंदोलन सुरू झाल्यापासून तुम्ही 150 कोटी दिली. परतावे कसे जायचे पोरांचे, सिव्हिल खराब झाले की नाही. व्यावसायिक उद्योजक बनवायचे ही संकल्पना मांडली देवेंद्र फडणवीस साहेबांनी. त्यांचे परतावे थांबले, झाले की नाही कर्जबाजारी. सिव्हिल झालं खराब, दोष कोणाचा? तुम्हाला नरेंद्र पाटील साहेब लागत होता कवर मराठीची फौज जमा करूस, दिला का कोपऱ्यात ढकलून तुम्ही? अरे किती रे करणार तुम्ही हे? एक एक घेताय. आता लाडभाऊ आणि दरेकर भाऊ घेतलेत मध्ये, दोघ जण मध्ये. किती मराठीचे लोक संपवणार राव तुम्ही अंगावर घालून घालून. नरेंद्र पाटील साहेबाला नादी लावलं. आज कॅबिनेट मंत्री येतो माणूस, दर्जा हा अधिकार नाही एवढा बी. कुठे जे माणूस काय केलं नाही त्यांनी, त्यांच्यासाठी काय केलं नाही. मराठा आंदोलनाच्या विरोधात सुद्धा बोलले ते, आमच्या बी विरोधात बोलले. फडणवीसांसाठी आणि सरकारसाठी मराठ्यांच्या अंगावरती घातले. आज त्या माणसाची काय दशा केली हे सत्य. मी काय नाव घेऊन कोणाचं हे करत नाही. असे तुम्हाला कित्येक तरी देईल मी, आणि ती वेळ माझ्यावर आणू नये. असे हजारात निघतील. सगळ्या जातीचा उपयोग घेऊन संपलेले, सगळ्या जातीचा उपयोग घ्यायचा संपवायचा, सगळ्या जातीचा उपयोग घ्यायचा संपवायचा. उदाहरणार्थ महादेव जानकर साहेब, उपयोग घ्यायचा खलास. उदाहरणार्थ रामदासजी आठवले साहेब आमचे, उपयोग घ्यायचा खलास. ही रिअल परिस्थिती आहे. आता नंबर महाजन साहेबाचा काकायची बहुतेक चंद्रकांत दादाचा झाला, वरगडून सोडून दिले. हे मी सत्य बोलतोय. आधी सत्य त्यासाठी उद्धव ठाकरे साहेबांचा हे घेतला, वरगडलं दिलं सोडून. किती रे बळी घेणार तुम्ही लोकांचे यार. मधल्या काळात राज ठाकरे साहेब चला प्रचाराला, ते बी निघाले लोकसभेला, याव करू. स्वतःच लेकरू पाडलं त्यांचं पोरग. यांनीच खरंच भाजपला त्यांचं न पाडणारा माणूस निवडून येतोय. न निवडून येणार कधीच ते भाजप निवडून आणतात. राज ठाकरे साहेब पोरग निवडून येणार कायमला बरोबर जिरवीत येते. कायम आपल्या मागत राहायला पाहिजे. लय हुशार आहे का, लय भाषण करतो का, लय लोक जमत आहेत का राज ठाकरेंना. मग याचा कांड कसं करायचं तर हे लोड मध्ये आला पाहिजे. स्वतःच लेकरू संपलं पाहिजे, माणूस मायनस सरकतो माग. माणसाला तयार इतके कुटाने करून ते काय करायचं, आपलं पोरग पाडलं यांनी. पण ते बरं झालं निबार निघला. ते पुन्हा राज ठाकरे लढतच राहिले. म्हणजे ही यांची एकूण भूमिका